आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा शहरातील विविध ठिकाणी आणि प्रभागात कार्यादेश झालेल्या कामे तात्काळ सुरू करा, यासाठी शिंदखेडा शहर भाजपाचे गटनेते, उपनगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांना निवेदन देऊन मागणी 10 दिवसात कामे न सुरू झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे। सदर निवेदनाद्वारे म्हटलं आहे की माननीय जयकुमार भाऊ रावल, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात 2025-26 या आर्थिक वर्षात कार्यादेश 4/11/2025 रोजी झालेले खालील कामे त्वरित सुरू करण्यात यावे। बुराई नदी पासून ते SSVP कॉलेज ते घुमरे फाटा पर्यंत LED सोलर लाईट बसवणे, जाक्र बांध 770, 771, 772, 773, 774, 775, 776, 777, 2025 तसेच मरीमाता मंदिर ते कुंभरेज रोड अमरधाम पर्यंत LED सोलर लाईट बसवणे, जाक्र बांध 778, रज्जाक नगर ते चिरणे रोड गाव विहीर पर्यंत LED सोलर लाईट बसवणे, जाक्र बांध 779, 2025 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ते भूषण हॉटेल जुना पूल LED सोलर लाईट बसवणे, टप्पा 1 आणि 2, जाक्र 780, 781, 2025 आणि सावतानगर येथील राजू माळी जयनगरकर ते श्री श्रावण माळी यांच्या घरापर्यंत LED सोलर लाईट बसवणे, 782, 2025 टप्पा 1 आणि 2 तसेच प्रभाग क्रमांक 15 येथील मारुती मंदिर जवळ संत सावता कम्युनिटी हॉल बांधकाम करणे, जाक्र बांध 783, 2025 तसेच प्रभाग क्रमांक 15 येथील माळी दरवाजा या ठिकाणी 10 शीटचे सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, जाक्र बांध 784, 2025 तसेच प्रभाग क्रमांक 17 या ठिकाणी महानुभाव पंथीय दत्त मंदिर जवळ संत निवास कम्युनिटी हॉल करणे, यांसह प्रभाग क्रमांक 14 येथील बुराई नदी पात्रावर नवीन पूल ते जुना पूल या ठिकाणी संरक्षण भिंत बांधकाम करणे, 319, 2025 यांसह विविध कार्यादेश झालेली कामे 10 दिवसाच्या आत सुरू करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आपली असणार असा इशारा देण्यात आला। यावेळी गटनेते वंदना चेतन परमार, उपनगराध्यक्ष उदय अरुण देसले, जिल्हा चिटणीस प्रवीण माळी, पाणी पुरवठा सभापती पूनमदादा मराठे, बांधकाम सभापती मनोहर पाटील, स्वच्छता आणि आरोग्य सभापती संगीता चंद्रकांत सोनवणे, महिला बालकल्याण सभापती आरेफा बी अबू कुरेशी, नगरसेविका शीतल गुलाब सोनवणे, नगरसेवक ज्ञानेश्वर सकट, दीपक देसले, सुयोग भदाने, चेतन परमार, संदीप राजपूत, चंद्रकांत सोनवणे, अबू कुरेशी, गुलाब सोनवणे, गणेश परदेशी, सागर तेले, दिनेश माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते। आज शिंदखेडा नगर पंचायतीवर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी नम्र निवेदन देण्यासाठी आलो। आमचे नेते आणि या महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाने आणि भारतीय जनता पार्टी शिंदखेडा शहराचे आमचे माजी गटनेते रावसाहेब अनिलजी वानखेडे यांच्या नेतृत्वात शिंदखेडा शहरात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सन 2024, 25, 26 या आर्थिक वर्षात शिंदखेडा नगरपंचायतीच्या मार्फत घेतलेले विकास कामांच्या झालेले कार्यादेश, त्या कार्यादेशाप्रमाणे विकास कामं शिंदखेडा शहरात मागील 6 महिन्यापासून जे बंद पडलेले आहेत ते लवकरात लवकर सुरू करण्यात यावे असं नम्र निवेदन या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी शिंदखेडा शहराच्या वतीने दिलेलं आहे। मुख्याधिकारी नगरपंचायत शिंदखेडा यांना आणि मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलं की येणाऱ्या 8-10 दिवसात हे कामं लवकरात लवकर सुरू करू। या निवेदनासाठी या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीचे उपनगराध्यक्ष उदयजी देसले, आमचे गटनेते चेतनभाऊ परमार या ठिकाणी उपस्थित, शीतलताई भील, नगरसेविका, आमचे दुसरे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित, ज्ञानेश्वर सकट यांच्यासह या ठिकाणी उपस्थित गुलाबभाऊ सोनवणे असतील, संदीप भाऊ राजपूत असतील, गणेश भाऊ परदेशी असतील, दिनेश भाऊ माळी असतील आणि अबू कुरेशी
यांच्यासह या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शिंदखेडा नगरपंचायतीचे बांधकाम सभापती मनोहरजी भाऊसाहेब असतील, तसेच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पाणीपुरवठा सभापती दादा मराठे असतील, सुयोगजी बदाने असतील, यांच्यासह दीपक देसले असतील आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे सभापती नगरसेवक यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी शिंदखेडा शहराच्या माध्यमातून शिंदखेड्याचा विकास साधण्यासाठी झालेल्या कार्यादेश हे लवकरात लवकर सुरू करावे असं नम्र निवेदन या ठिकाणी देण्यात आलं. मुख्य संपादक यादवराव सावंत. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.